राधेकृष्ण. दिनांक 7 सप्टेंबर या दिवशी चंद्रग्रहण होत आहे. या दिवशी बऱ्याच अफवासुद्धा पसरवल्या जात आहेत. कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या नाही हे सर्वस्वी आपल्या मनावरती आहे. तरीसुद्धा ग्रहणाचा जो काळ आहे तो दुपारी साधारण 12:30च्या नंतर सुरू होत आहे. म्हणजेच वेदादी जे नियम पाळायचे आहे ते दुपारी 12:30 नंतर पाळवायचे आहे. आणि हा पूर्ण ग्रहण काळ जो आहे तो रात्री 1:30 चालणार आहे. म्हणजे सुमारे 12 ते 13 तासपर्यंतचा हा सर्व संपूर्ण काळ असणार आहे. या काळामध्ये जे सशक्त व्यक्ती आहेत यांनी खानपान करणे, काही कापणे किंवा काही तोडणे, झाड तोडणे, वृक्ष तोडणे वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत, शक्यतो गाडी चालवणे, बाहेर फिरणे, नको ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या गोष्टी शक्यतो टाळायला पाहिजे. या ग्रहण काळामध्ये काय करायला पाहिजे तर व्रत करायला पाहिजे, जप करायला पाहिजे, दान करायला पाहिजे, गंगेच्या ठिकाणी तीर्थावरती जाऊन भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या असत्या आपल्याला ग्रहणाचा दोष लागत नाही अथवा त्रासही होत नाही. या सर्व गोष्टी आपण या ग्रहण काळामध्ये करायला पाहिजे. परंतु जे बालक आहेत, जे वयोवृद्ध आहेत, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत अशांसाठी काय नियम आहेत तर यांनी किमान संध्याकाळी 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत खानपान टाळायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी हे नियम नाही पाळले तरी चालतील, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान हे एवढे तरी नियम पाळायला पाहिजे. आता या ग्रहणांचा कोणत्या राशीवरती काय परिणाम होणार आहे तर सर्वात महत्त्वाचं फक्त या ग्रहणाचा जास्ती परिणाम होणार आहे तो कुंभ राशीवरती. जे कुंभ राशीचे व्यक्ती आहेत आणि ज्यांचा संबंध चंद्र, रवी, राहू यांच्याशी येतो अशा व्यक्तींनी हे ग्रहणाचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व या काळामध्ये पूजन, जप, तप आणि दान, होम हवनादी हे कर्म केल्याने आपल्या मागील ज्या काही बाधा आहेत, दोष आहेत किंवा ज्या गोष्टींचा आपल्याला जास्त प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय या सर्व गोष्टी ह्याच्यातून मुक्तता होईल असं मी सांगत नाही, परंतु यातून नक्कीच आपल्याला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण अथक प्रयत्नाने जेवढं शक्य होईल त्या प्रमाणामध्ये आपल्या उपास्य देवताची आराधना उपासना करून जे शनी, चंद्र, राहू आणि रवी यांचा ज्या जातकाशी म्हणजे ज्यांच्याशी संबंध येतोय अशांनी सुद्धा या ग्रहांची शांतता व उपासना करून घेतल्यास त्यांना या ग्रहणाचा जास्ती काही त्रास होणार नाही. या ग्रहणामध्ये रात्री 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत कोणीही झोपायचं नाही असा नियम आहे, परंतु बालकांसाठी आणि जे वयोवृद्ध आहेत यांना हा नियम लागू होत नाही.